गोसीखुर्दच्या धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं वैनगंगा नदी ओव्हरफ्लो झाली, तर शेजारील गावामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली। गडचिरोलीमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली। गेल्या 3 वर्षांपासून वैनगंगा नदीमुळे अशी स्थिती निर्माण होती, त्यामुळे या ठिकाणी जनजीवन विस्कळीत होत आहे। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि हवामान खात्याने परत अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। आपण वैनगंगा नदीच्या पुलावर म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली शहराला लागून असलेली वैनगंगा नदी आहे। ज्या वैनगंगा नदीला गोसीखुर्दचं पाणी येत असते आणि गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडे केल्यामुळे नदी ही पूरसदृश्य परिस्थिती दिसत आहे आणि दोनही थड्या या भरलेल्या आहेत। या ठिकाणी काही ग्रामस्थ आहे, गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी असायला पाहिजे। आपण त्यांच्याकडून जाणूया ते काय सांगणार आहेत। नमस्कार, तुम्ही गडचिरोलीचे का? हो। मला एक सांगा, ही जी पूर परिस्थिती जी आहे हे पहिले येत होती की आता जेव्हापासून गोसीखुर्द चालू झाला तेव्हापासून येतात? गोसीखुर्द धरण जेव्हापासून झालं आहे तेव्हापासून ही पूर परिस्थिती येत आहे। किती वर्ष झाले हे परिस्थिती अशी येत आहे? 3 ते 4 वर्ष झाले। 3 ते 4 वर्षापासून परिस्थिती आहे। आणि यापूर्वी जे तुम्ही म्हणजे तुमचा जन्म गडचिरोलीतच झाला, लहानाचा मोठा झाला त्यावेळेस ही परिस्थिती येत होती का अशी कधी? नाही, तेवढी नव्हती। पाण्याची परिस्थिती एवढी नव्हती, म्हणजे गोसीखुर्दचे जर पूर्ण दरवाजे उघडले तर ही परिस्थिती निर्माण होते। हो। इथे काही स्थानिक आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये जेव्हापासून गोसीखुर्दचं पाणी आणि 33 दरवाजे उघडण्यात येतात त्यावेळी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते। गडचिरोली जिल्ह्यामध्ये नोकरीच्या याच्यात असू द्या किंवा व्यवसायाने असू द्या, काही बाहेरच्या गावातील किंवा बाहेरच्या शहरातील सुद्धा लोक आहेत, मराठवाड्याकडले सुद्धा काही लोक, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा, तुमच्या मराठवाड्यामध्ये असंच पाऊस पडते का? एवढा नाही पडत, कमी पडत। आणि तुमचं किती वर्ष आहे गडचिरोलीचं? गडचिरोलीतलं 3रा वर्ष। 3ऱ्या वर्षापासून हीच परिस्थिती तुम्ही बघताय का आता यावर्षी बघितली? मागच्या वर्षी पण असाच पाणी दरवर्षी राहते। ओके। आपल्यासोबत मराठवाड्याचे काही रहिवासी होते, त्यांचं म्हणणं आहे की मराठवाड्यात इतका पाऊस नसतो आणि गडचिरोली जिल्ह्यात 2 वर्षापासून त्यांनी ही परिस्थिती बघितली आहे, कारण की गोसीखुर्दचे जर दरवाजे पूर्ण उघडले तर ही परिस्थिती निर्माण होते। कॅमेरामन गणेशसह मनीष लक्ष्मण, NDTV मराठी, गडचिरोली।